बापानी मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली। अल्पवयीन मुलीवर नराधम बापासह दोघांचा अत्याचार। मुलगी 3 महिन्यांची गर्भवती। या प्रकरणी मुलीचा बाप व हॉटेल चालक अशा दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। या प्रकरणी पोक्सो, बलात्कार यासह विविध कलमांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। जामखेड तालुक्यात वडील व मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। एका 13.5 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीवर बापानं व एका हॉटेल चालकानं बलात्कार केल्याची घटना घडली आहे। धक्कादायक म्हणजे पीडित अल्पवयीन मुलगी ही 3 महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी मुलीचा बाप व हॉटेल चालक अशा दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी आहे की संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी परिसरात पीडित मुलगी ही आपल्या आजी आजोबा व वडिलांसह राहत आहे। मुलीच्या आईचं 1 वर्षापूर्वीच निधन झालेलं आहे। मुलगी संगमनेर तालुक्यातील आश्रम शाळेत शिकत आहे। मात्र ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या असल्यानं पीडित मुलगी ही आपले आजी आजोबा व वडील हे जामखेड तालुक्यातील सरदवाडी या भागात ऊस तोडण्यासाठी आले होते। त्या ठिकाणी मुलगी देखील आली होती। या भागातील एका हॉटेलवरील नळावर पीडित मुलगी आपल्या आजीसह पाणी आणण्यासाठी जात असे। यावेळी हॉटेल चालकाची तिच्यावर वाईट नजर पडली। मुलीचे घरचे ऊस तोडणीसाठी बाहेर गेल्यावर हॉटेल चालक आरोपी जयदत्त सदाशिव कात्रजकर उर्फ नाना राहणार कुसडगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर याने मुलीस जवळच असलेल्या मक्याच्या शेतात नेऊन 3 वेळा अत्याचार केला। तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जीवे मारून टाकेल अशी धमकी देखील दिली। यानंतर पीडित मुलीचा बाप नोव्हेंबर 2025 रोजी दिवाळीनंतर आपल्या कुटुंबासह बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सांगवी या ठिकाणी ऊस तोडणीसाठी आला होता। त्या ठिकाणी देखील पीडित मुलीच्या नराधम बापानं आपल्या पोटच्या मुलीवर नोव्हेंबर 2025 ते 2026 पर्यंत अनेक वेळा अत्याचार केला। एप्रिल 2026 मध्ये पीडित मुलगी आपल्या संगमनेर तालुक्यातील आश्रम शाळेत वार्षिक परीक्षा असल्यानं ती परीक्षा देण्यासाठी दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी आली होती। यावेळी शाळेकडून मुलीच्या आजीला मुलीची मेडिकल टेस्ट करण्यास सांगितलं। सदर मुलीचे संगमनेर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मेडिकल टेस्ट केल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी ही 3 महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। संगमनेर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच संगमनेर पोलिसांनी पीडित मुलीस व बापास जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिलं। यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव यांनी पीडित मुलीस विश्वासात घेऊन विचारपूस केली। त्यावेळी आरोपी हॉटेल चालक जयदत्त सदाशिव कात्रजकर उर्फ नाना राहणार कुसडगाव व मुलीचा बाप अशा दोघांची नावं निष्पन्न झाली। पीडित मुलीनं जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली। या प्रकरणी दोन्ही आरोपींना जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह त्यांच्या पथकानं 14 एप्रिल 2026 रोजी रात्रीच्या सुमारास बेड्या ठोकल्यात। या दोन्ही आरोपींना बुधवारी दिनांक 15 एप्रिल रोजी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाकडून त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे। पुढील तपास आता कर्जत जामखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे हे करत आहेत। राजसत्ता न्यूज ब्युरो, जामखेड।